गोठा धुतल्यानंतर संपूर्ण शेण घाण पाणी पहिले बॅरल्समध्ये येतं. त्या बॅरल्समध्ये एक मिक्सर कनेक्ट केलेलं, त्या मिक्सरमध्ये संपूर्ण घाण पाणी मिक्स होतं. त्याच्यानंतर 35 फूट बाय 35 फूटचा एक बलून येणार आहे इथं. त्या बलूनमध्ये ते संपूर्ण पाणी 45 दिवसासाठी फर्मेंटेशनला राहील. आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून म्हणजे हा पूर्ण जो खड्डा दिसतोय, या खड्ड्यामध्ये 1,12,000 लिटर पाणी स्टोअर राहील किंवा 1,12,000 लिटर स्लरी स्टोअर राहील. आणि स्टोअर राहिलेली स्लरी जी आहे, ही स्लरी तुम्हाला जवळजवळ 150 किलो प्रति दिवस एवढा बायोगॅस प्रोव्हाइड करतो. आणि बायोगॅस प्रोव्हाइड झाल्यानंतर जी शिल्लक राहिलेली स्लरी जी आहे, ती सुद्धा बाकीच्या शेतकऱ्यांना किंवा माझ्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा मी वापरू शकतो. तर लक्षात ठेवा, दूध उत्पादन जे आहे तोच फक्त प्रॉफिटेबल बिझनेस होता आधी, आता नाही आहे. तुम्हाला त्याच्यासोबत अजून बरेच एक्सपेरिमेंट्स करावे लागतील, तेव्हाच तुमचा दुधाचा बिझनेस प्रॉफिटमध्ये येईल.